ईव्हीएमवर कमळाचे चिन्ह दिसत नसल्याने एक आजोबा चांगलेच संतापले। पुण्याच्या धायरीच्या काका चव्हाण शाळेतल्या मतदान केंद्रावर मतदानाला गेलेले आजोबा संतापले। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी घड्याळ चिन्हावर महायुतीचा उमेदवार आहे, त्यामुळे कमळ चिन्ह मतदान यंत्रावर दिसत नाहीये। त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा मात्र संताप पाहायला मिळाला। सोलापुरात भाजप काँग्रेस पुन्हा आमने सामने आली, तर दोन्ही पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली। श्री सिद्धेश्वर शाळेसमोरील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला। भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे देखील उपस्थित होते। दोन्ही बाजूंचे शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर घोषणाबाजी केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली। मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। विजयाचा विश्वास दाखवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला। यावेळी काँग्रेस कार्यकर्ते अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कार्यकर्त्यांकडून राम सातपुते आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रामलाल चौक ते भैया चौकापर्यंत काँग्रेसकडून ही पदयात्रा काढण्यात आली। जालन्यात 10 मे रोजी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ही माहिती दिली आहे। तर लोकसभेचे काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। शहरातल्या फेजर बॉईज शाळेच्या मैदानावर ही सभा दुपारी 3 वाजता होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत। हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत। गोडसेंच्या उमेदवारीवरून नाराजी असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी 12 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।